नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक शैक्षणिक वर्ष 2024-25 करता विविध कोर्सेसचे ॲडमिशन ऑनलाईन पद्धतीने चालू आहेत। आज आहे दिनांक 24 जुलै 2024। ठीक आहे। काल तारीख होती दिनांक 23 जुलै 2024। तर काल दिनांक 23 जुलै 2024 रोजी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac वर एक्झामिनेशन डिव्हिजन म्हणजे परीक्षा विभागामार्फत एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे, पब्लिक नोटीस आलेली आहे। ती काय पाहूया। MBA आणि BCA शिक्षणक्रम 2024-25 प्रवेश परीक्षा मुदतवाढ। ठीक आहे, हे टायटल आहे। तर याच्यामध्ये टायटल काय दिलेलं आहे की MBA तसेच BCA दोन्ही परीक्षांचं 2024-25 शिक्षणक्रम ॲडमिशनसाठी प्रवेश परीक्षेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। पुढे वाचूया। संदर्भ आहे, ती संदर्भाची 3 पत्र पहा। ऑलरेडी आपण YCMU MBA तसेच BCA शिक्षणक्रमाविषयी ॲडमिशनविषयी जेवढे काही नोटिफिकेशन आले होते जून महिन्यापासूनचे, ते सर्व नोटिफिकेशनवर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहे। ठीक आहे, मग ते जुने नोटिफिकेशन आहे ते 1, 2, 3 संदर्भामध्ये। आता शेवटचा पॉईंट वाचूया। वरील संदर्भीय पत्रान्वये MBA तसेच BCA प्रवेश परीक्षेबाबतचे सूचनापत्रक दिनांक 29 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। सदर प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यास पुढील प्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे। ठीक आहे, पुढे MBA आणि BCA प्रवेश परीक्षा मुदतवाढीचा तपशील। ठीक आहे, नंबर 1चा ही टॅब असतो आता, प्रवेश परीक्षा नोंदणी मुदतवाढ कालावधी। ठीक आहे, थोडक्यातच काय की MBA आणि BCA जी CET एक्झाम होणार होती, ॲडमिशन घेण्याकरता CET एक्झाम कंपल्सरी आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये MBA आणि BCAला। तर त्या परीक्षेच्या अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं होतं MBA आणि BCA दोन्हीपैकी ज्याला ॲडमिशन घ्यायचे। मग ती CET रजिस्ट्रेशन करताची शेवटची तारीख होती 23 जुलै 2024। तर मग आता ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे। तर आता नवीन तारीख पाहूया। प्रवेश परीक्षा नोंदणी मुदतवाढ कालावधी दिनांक 24 जुलै 2024 पासून 31 जुलै 2024 पर्यंत 24 तास लिंक उपलब्ध। ठीक आहे, तर आता जी 23 जुलैची शेवटची तारीख होती ती वाढवण्यात आलेली आहे आणि त्याचं एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर आता नवीन तारीख असेल 24 जुलै 2024 पासून 31 जुलै 2024 पर्यंत तुम्ही BCA आणि MBA या दोन्ही तुम्हाला जे इच्छा असेल, ज्या शिक्षणक्रमाला ॲडमिशन घ्यायचे आहे त्याच्या CET एक्झाम अपिअर होण्याकरता रजिस्ट्रेशन करण्याचा कालावधी 31 जुलै 2024 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे। आणि तुम्ही नोंदणी 24 तास कधीही करू शकता। 24 जुलैपासून 31 जुलैपर्यंत कधीही तुमच्या मोबाईलवरून करू शकता, लॅपटॉपवरून करू शकता, स्मार्टफोनवरून करू शकता, PCवरून करू शकता, ऑनलाईन सेवा केंद्रातून करू शकता। तर CET परीक्षेकरता नोंदणी करण्याची शेवटची तारीख असणार आहे 31 जुलै 2024। 24 तास लिंक उपलब्ध। पुढे आता ही झाली CET करता रजिस्ट्रेशन तारीख। तर आता पुढे आहे प्रवेश परीक्षेचा मुदतवाढ दिनांक। आता CET एक्झाम देण्याची म्हणजे CETला रजिस्ट्रेशन करण्याची तारीख वाढलेली असल्यामुळे ऑटोमॅटिकच जी CET एक्झाम होत आहे त्या एक्झामिनेशनची सुद्धा मुदतवाढ दिलीच पाहिजे। तर प्रवेश परीक्षा म्हणजेच त्याला CET म्हणतात त्यांनी मुदतवाढ दिनांक 24 जुलै 2024 पासून 5 ऑगस्ट 2024 पर्यंत 24 तास लिंक उपलब्ध। म्हणजेच तुम्ही रजिस्ट्रेशन केल्या लगेचच दिनांक 24 जुलै 2024 पासून 5 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही कधीही CET एक्झाम म्हणजे प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीने तुमच्या स्टडी सेंटर कॉलेजमध्ये जिथं ॲडमिशन घ्यायचे तिथे जाऊन सुद्धा देऊ शकता। तर त्याची सुद्धा लिंक 24 तास उपलब्ध आहे। खाली नंबर 2 पॉईंट, प्रवेश परीक्षेकरता लिंक ycmapp.org.in/login। तर ही लिंक दिलेली आहे। ह्याच्यावर जाऊन ह्या लिंकवर जाऊन क्लिक करून तुम्हाला
प्रवेश परीक्षा देता येईल. अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला, प्रवेश परीक्षा नोंदणी करायचं आहे आणि पुन्हा लगेचच नोंदणी झाल्या तुम्हाला परीक्षा पण देऊन टाकायची आहे. शक्यतोवर तुम्ही जिथं ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहात त्या स्टडी सेंटर कॉलेजमध्ये घेतलं परीक्षा दिली तर PCवर परीक्षा दिली तर चांगलं होईल, सोपं जाईल. ठीक आहे. तर हे लिंक आहे, ह्या लिंकवर जाऊन तुम्ही परीक्षा देऊ शकता. MBA तसेच BCAची प्रवेश परीक्षा देऊ शकता. ठीक आहे. MBA/BCA या शिक्षणक्रमाच्या प्रवेश परीक्षेबाबत दिनांक 29 जून 2024 रोजीच्या सूचनापत्रातील इतर सर्व सूचना पूर्वीप्रमाणेच लागू राहतील याची नोंद घ्यावी. आता ही फक्त मुदतवाढ दिलेलं नोटीस आहे. ह्याच्या अगोदर जेवढ्या सूचना जशा होत्या अगोदर 29 जून 2024चं लेटर पण आपण घेतलेलं आहे, व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये जी सूचना होत्या ते तशाच लागू राहतील, फक्त तारीख वाढलेली आहे, बाकी सगळं सारखंच असेल. ठीक आहे मित्रांनो, ह्याचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकापर्यंत ज्याने कोणी प्रवेश परीक्षेची नोंदणी केलेली नसेल किंवा नोंदणी केली असेल, परीक्षा दिली नसेल, अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्याला हा व्हिडिओ पाठवा आणि त्याला आठवण करून द्या. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.